हॅलो 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 1 2 3 माईक चेक. हॅलो हॅलो राजादा जरा आवाज चांगला मॉनिटरला येऊ द्या दणदणीत, कारण आज आज काय व्हायचा तो धोरला होऊनच जाऊ दे. हो कारण काय माहितीये ना, आजचा माहोल बघून आजच्या भाईना असं वाटतंय बारीला जातोय कधी, आणि म्हणून आवाज जरा वाढवला असतं लय मेहरबानी राजादा. हा थोडासा रिवर्ब तुला तुझ्या पद्धतीने काय द्यायचा तो दे. हो आल्या म्हणती राजू दादा आय लव्ह यू, मला काही कळत नाही पण मला कळतंय तेवढा तुला सांगतोय. आणि म्हणून या ठिकाणी आवाज सर्वांना व्यवस्थित येतोय ना मित्रांनो? येतोय ना? येत नसेल तर निश्चित सांगा, अगदी वर्ण खाल्लं सगळ्यांनीच सांगा. आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आयोजकांनी आधीच नुसते आवडले नाही, म्हणतात बुवा 50 मिनिटात काय तो आवरा. आता बघूया, प्रयत्न करतो. जर उशीर होत जास्त गेला मित्रांनो तर एका मुकड्यात आणि एका अंड्या सगळा समाधान बांधून घ्या तुम्ही, पण मान्यमान करून घ्या आजचा काहीचा विषय. आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आज एक सांगायला अभिमान वाटतोय की 2024, 2025 आणि 2026 या माझ्या कोकणातील युट्यूबर्स, ही माझ्या सर्व या भावंडांनी, या माझ्या सर्व भावानी हा जो उपक्रम राबवलेला आहे, सन्माननीय माझे आधारस्तंभ, माझे मार्गदर्शक सुनील डाबर यांच्या माध्यमातून जो हा उपक्रम मित्रांनो राबवला गेला आहे, या शब्ददुर्याचा मुंबई रंगमंचावरचा या 3ऱ्या वर्षातला राजेश बोवाला ही 4थी संधी आणि 4था ही शो मित्रांनो हाऊसफुल झालेला आहे. याचा सर्व श्रेय जाते तुम्हाला, आणि म्हणून तुमच्या या ठिकाणी आभार मानतो. आणि आजचा दिवस आहे गोड, आज वाटत फादर डे आहे ना. आयुष्यात बापाचा कोणता दिवस नसतो, आयुष्यात आपण जगतोय ते सगळे दिवस आपल्या फक्त वडिलांमुळे बापामुळे आहेत. बापाला कोणता दिवस नाही, आपला दिवस, आपली सकाळ आणि आपला शेवट होते फक्त आपल्या बापामुळे. आणि म्हणून या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर, आदरणीय सन्माननीय शब्दांचा जादूगार विकासशील लांबरे बुवा शाहीराला विनंती करतो, आपण आपलं प्रमाणपत्र, आपल्या प्रश्नाचे प्रत या ठिकाणी घेऊन या, माझा लेखी विषय घेऊन जा आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरुवात करतोय. गणपती बाप्पा उभ्या आयुष्याला शान कशी कटर लावल्यारी, त्याच्या फाटक्या सदल्या किती ठिगळा जोडल्यारी, उभ्या आयुष्याला मला कसंच होतया, हो मला कसंच होतया, अहो होडी बाबा म्हणताना मला कसंच होतया, बाबाची सांगताना माझ्या डोळ्यातली आसव, अहो गुणी माया पुसतया, या माझ्या डोळ्यातली आसव, अहो गुणी माया पुसताना पुरी हुंद गदटतोया,
बापाची सांगताना मोठमोठे गार केलं गंमत मध्ये तुम्ही निश्चित करा मोठमोठं गार निश्चित गंमत मध्ये करा मोहनचा डायलॉग आहे म्हणतात मोठमोठं गार केलं गंमत मध्ये अरे पण आज राजेश बुवा तुमच्या समोर उभा आहे तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये आणि हिंमत मध्ये म्हणून म्हणायचं आहे सुख करता दुःख हरता या विश्वाचा पालन करता विघ्नहर्त्या श्री गजाननाला वंदन करून नटराजाला नटेश्वराला सर्वप्रथम विमान अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वासाराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवरायांना शाहिरी मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मा स्वामी जिजाऊंना मानाचा मुजरा करून धर्मरक्षक छत्रपती शंभूराजांना मानाचा मुजरा करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना बाणाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व युग पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवार अभिवादन करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबादेवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली माझी पाठराखी आई झोलाई गोपीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाची यजमान आजच्या कार्यक्रमाचे आयोजक कोकणातील युट्यूबर्स आयोजित कलगी आणि तुला असा नाचाचा जंगी सामना मित्रांनो आयोजित करण्यात आलेला आहे तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई गुंडे श्री नाच मंडळ मी शाहीर राजे श्रीकम मुक्काम सेवेनी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा नृत्य कला गायन मित्र मंडळ कोंडे जोगवेवाडी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या या तमाम नाच कलाप्रेमी मायबापाची प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आणि म्हणून मित्रांनो मगाशी या ठिकाणी सर्वांचे आभार मानलेलेच आहेत कारण ज्यांच्या माध्यमातून आजची सेवा या ठिकाणी संपन्न होते त्या माझ्या मित्रांनी आपल्या सर्व कोकणातील पोरं आहेत आणि ही कोकणची लोककला ज्यांच्या माध्यमातून संबंध खेड्यापाड्यात आणि प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली ते माझ्या कोकणातील युट्यूबर्स यांच्या आयोजनातला हा सामना तिसऱ्या वर्षातला राजेश बुवावरती त्यांचा जीव मोठा आहे आता काय झाली लोक म्हणतात बुवा जास्त घेतले पुढच्या वर्षी काय माहिती मला वाटतं थाऱ्याला पण उभं करायचं नाही बहुतेक पण असं द्या मित्रांनो आणि म्हणजे एक आगळं वेगळं नातं आहे मित्रांनो आणि ही चौथी संधी तिसऱ्या आयोजनातली चौथी संधी दिली त्यांनी राजेश बुवाला आणि चौथा ही शो मित्रांनो हाऊसफुल झाला या सर्व तुमची पुण्याई आहे आणि या माझ्या सर्व आजच्या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या ठिकाणी आभार मानतो आजचा कार्यक्रम मित्रांनो ज्यांच्या सोबतीनं पुढे घेऊन चाललोय ते माझे संगीतकार प्रस्तावना थोडक्यात मांडतोय कारण रात्र थोडी सोंगफार आहेत मित्रांनो म्हणून आज मला ढोलकीला साथ करतायत महाराष्ट्राचे ख्यातनाम ढोलकीपटू झी ऑफ एम प्रत्येक रियालिटी शो मध्ये त्यांचे ढोलकी वाजते विशालदादा सुतार आज मला त्यांच्यावर साथ करतायत माझे बंधू ललितदादा येसरे कीबोर्डला मला साथ करतायत माझे बंधू ज्यांचं गाणं या वर्षी पण काहीतरी धमाका नवीनच आहे मित्रांनो पंकजदादा काताळे ऍक्टोपॅडला मला साथ करतोय माझा भाऊ प्रणव काताळे आज आमचा खरटवाला काही आलं नाही आमचा रोहित दादा जाधव त्यांना पण मानाचा मुजरा करतो बारी मला वाटतं लाईव्ह असेल तर नक्की बघत असतील त्यानंतर आज मित्रांनो माझे पाठीराखी मला सुखरूप अगदी नेणारे आणणारे आमचे रुपेश दादा गोरे आणि आमची ही बसलेली सर्व मंडळी या सर्वांना मित्रांनो शाहिरी मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो शाहीर वर्ग देखील बऱ्याचशा प्रमाणात उपस्थित आहेत त्याच्यामध्ये सन्माननीय जरी तुरेवाले असले तरी माझे बंधू सन्माननीय शाहीर संतोष दादा कोल्हापटे त्याचप्रमाणे
या ठिकाणी शाहीर परेशजी खोपटकर, शाहीर आदित्यजी खांडेकर, शाहीर आमचे संतोषजी कन्हेरे आणि मित्रांनो 5 तारखेला आमचा सामना विलेपार्ले या ठिकाणी होणार आहे. माझे प्रतिस्पर्धी शाहीर आणि घोडगाड्याचे शाहीर भावेशजी भोले बुवा आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मंडळी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. माझे शिष्य मला नेहमीच कोरत असतात, त्यांचे असते वेदांती जाधव आज हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये अजून मित्रांनो या ठिकाणी शाहीर समीरजी रांबाडे, सन्मान्य शाहीर आणि तुरेवाल्यांचे म्हणजे खऱ्या अर्थानं माझे मार्गदर्शक, मला गुरु समान असणारे आदरणीय सन्मान्य शाहीर तुषारजी पंधेरे माऊली हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. माझे प्रतिस्पर्धी, माझे कट्टर शत्रू आणि कट्टर माझे चांगले जिवलग मित्र सन्मान्य शाहीर सुशांतजी गराडे बुवा हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सन्मान्य ग्रंथोपसक संदीपजी सावंत माऊली हे देखील आज वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत. आजच्या आयोजनातील एक घटक आणि माझे बंधू तुरेवाले शाहीर सन्मान्य अनिलदादा गराडे यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. अजून मित्रांनो या गर्दीमध्ये कोणी शाहीर वर्ग, कोणी गुरुजन वर्ग, प्रतिष्ठित मान्यवर, चाहता वर्ग, मित्र परिवार सर्वांच्या आता काही नावं घेत बसत नाही, कारण आज काय ती साला फक्त भुवांचीच काढायची. म्हणून थोडक्यात या ठिकाणी मित्रांनो प्रस्थाना आटपतोय आणि म्हणून अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा आणि महत्वाचं नाव राहून गेला. माझे बंधू आपल्यापर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम करतायत. राजदादा पटेल, आमचे गौरवदादा घोटाळ आणि आमचा आदू सदा आणि कदा अगदी माझ्या राजदादा सोबत असतो आमचा आदू. या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आता राहिलं मोठं गार केलं गंमत मध्ये, म्हणून म्हणालो बुवा मोठं गार केलं गंमत मध्ये. आज राजेश बुवा तुमच्या समोर उभा आहे, तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये आणि गोपाल बुवा हिंमत मध्ये. म्हणून आज बुवा काय झोंबाट व्हायचंय ना, तुमचे भलं मी म्हणतो होऊनच जाऊ दे, पण त्या झोंबाटात बुवा नक्कीच मित्रांनो प्रेम असेल. म्हणून सांगतो या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी शाहीर सन्मान्य माझे प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी लांबोरे माऊली, आमचे गणपतदादा लांबोरे, आमचे सचिनदादा कोल्हापटे, शाहिरांचे सर्व संगीतकार आणि सर्व नृत्य कलाकार मंडळी या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मुलाचं सहकार्य शांततेचा आश्रय द्या अशी आशा बाळगतो. पुन्हा एकदा रंगदेवतेच्या चंडावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली आई झोलाई कोटेच्या चंडावरती नतमस्तक होऊन प्रथम फेरीच्या ठिकाणी सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. म्हणून मित्रांनो परवा शाहीर मला बोलून गेले, आज त्यांना पहिल्यापासूनच घेतो हा बोला. कारण विषय कसा आहे, परवा शाहीर मला बोलले की म्हणतात आज शाहिरी म्हणतात सुरांची खांडोळी केली. बुवा परवाच्या दिवशी म्हणते की आज म्हणतात शाहिरांनी म्हणतात सुरांची म्हणतात खांडोळी केली. शाहीर तुम्हाला माझं एक सांगणं, आणि आज शाहिरांना संगीताला साथ करतात आमचे विजयदादा ढेरे माऊली असतील आणि आमचे सूरजदादा मालपेकर असतील. या शाहिरांनी गेले 4 वर्ष यांच्यासोबत बाऱ्या करतोय. जर पहिला शिवरंजनी राग सोडला तर आज या शाहिरांनी मला कुठल्यातरी एका रागाचा एक आलाप देऊन दाखवायचा. शाहीर मानलं तुम्हाला आज. तुम्ही दुसऱ्याला नाव ठेवता या सुरांची खांडोली, अरे ज्याला तालाचा आणि सुराचा पत्र येतो समोर त्याला सुराचा शिकवायला गेला. म्हणून शाहीर तुम्हाला माझा स्तवन गाण्याच्या आधी आव्हान आहे, तुम्ही शिवरंजनी जर तुमचा एक राग सोडला तर तुम्ही कुठलाही आज एक आलाप एक रागामध्ये तुम्ही मला आलाप मारून दाखवा आणि त्याच्यावरती मला शेर म्हणून दाखवा. आज तुम्हाला मानलं मित्रांनो. म्हणून स्तवनाचा विषय ठिकाणी आपल्या समोर ठेवतोय. आज माझ्या संबंध या कोकणातील हे चाकरमानी, आज माझे सर्व हे कोकणातील माझे मित्र परिवार पोटाचे खणगे भरण्यासाठी आलेत आपल्या ह्या मुंबई नगरीमध्ये. प्रत्येक जण आपल्या गावदेवाला म्हणा, आपल्या कुळदेवाला अगदी मनापासूनच आराधना करतो. सकाळी कामावरती जाताना देवा आई गाव दिली, आई कुलस्वामीने ऐकत इकडे बाहेर पडलोय पोटा पाण्यासाठी, मला सुखाचं सांभाळ. पण विषय मित्रांनो काय आहे, ही मुंबई नगरी आहे. असं म्हणतात की मुंबई नगरीमध्ये पाऊल ठेवणारा प्रत्येक माणूस कधीच उपाशी राहिला नाही, फक्त मेहनत करणारा असावा. पण त्याचं पालन सर्व जी करते ती माझी ही मुंबई आई, जी आपल्या लेकरांवरती माझ्या कोकणातच म्हणत नाही पण संबंध या मुंबई नगरीवरती जिचा वरद असत आहे.
जिच्या आशीर्वादानं आज ही लेकरं दोन घास सुखाचे खात आहेत, त्या मुंबादेवीच्या चरणावरती माझं स्तवन समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय बुवा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्ष ठेवायचंय म्हणून म्हणतो. की तुझ्याच नावाने आई ही मुंबई नगरी निर्माण झाली. पोटासाठी ही सारी लेकरं आज तुझ्या चरणाशी आली. तूच आहे पाठलागीन खरी अगं त्यांच्या जीवनाची वाली. संकट काळी भक्तासाठी आई अंबादेवी अगं तूच धावून. आणि म्हणून ही स्तवन अशा मुंबादेवीच्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. मुंबई नगराची तू ग मुंबाई, हो मुंबई नगरीची तू ग मुंबाई. काय वर्णावी तुझी नवलाई. साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही. साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही. त्यांच्या जीवनाला तूच सुख दे. मुंबई नगराची तू ग मुंबाई, काय वर्णावी तुझी नवलाई. मुंबई नगराची तू ग मुंबाई, काय वर्णावी तुझी नवलाई. मुंबई नगराची तू ग मुंबाई, काय वर्णावी तुझी नवलाई. मुंबई नगराची तू ग मुंबाई, काय वर्णावी तुझी नवलाई. साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही. साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही. त्यांच्या जीवनाला तूच सुख दे. मुंबई नगराची तू ग मुंबाई, काय वर्णावी तुझी नवलाई. नगराची तू ग मुंबाई, काय वर्णावी तुझी नवलाई. संसाराच्या साठी मोठीत जीव घेती. धक्का बुकीच्या प्रवासात घेताना मोठी उभी राहते पाठी. आहे तुझ्यावर माते भरोसा. आहे तुझ्यावर माते भरोसा. आहे तुझ्यावर माते भरोसा. कामधंद्याला जाता येताना, कामधंद्याला जाता येताना तूच रक्षण करते ठाई ठाई. साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही.
काय वर्णावी तुझी नवलाई मुंबई नगरात तुझ मुंबाई काय वर्णावी तुझी नवलाई त्याची सांगतो कहाणी तो आहे खेडे गावाचा हिंदू आणवाणी इथं नाही त्याच कोणी आहे आधार तुझ्या नावाचा आहे आधार तुझ्या नावाचा आहे आधार तुझ्या नावाचा वेळ प्रसंगाला आधार तू दे ग वेळ प्रसंगाला आधार तू दे ग हेच दान मागतो मी तुझ्या पायी मुंबई नगराची तू ग मुंबाई मुंबई नगराची तू ग मुंबाई काय वर्णावी तुझी नवलाई मुंबई नगराची तू ग मुंबाई काय वर्णावी तुझी नवलाई महानगराची तू ग मुंबाई काय वर्णावी तुझी नवलाई साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही त्यांच्या जीवनाला तूच सुधरी मुंबई नगराची तू ग मुंबाई काय वर्णावी तुझी नवलाई मुंबई नगराची तू ग मुंबाई काय वर्णावी तुझी नवलाई मुंबई नगराची तू ग मुंबाई अग मुंबई नगराची तू ग मुंबाई काय वर्णावी तुझी नवलाई बोल श्री गणपती गजानन महाराज गावदेवी माते बजरंग बली कैलासवासी भिकाजी भुवा शिवराम धोंडू वस्ताद अखंड सदालाल घराण्याचा विजय असो 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 छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया सवाल झालेला आहे. आता विषय तो गणाचा डावल. तुम्ही आज लय मला पलवता वाया तिकडनं मोबाईल दाखवून, म्हणून तुम्हाला सांगतोय. म्हणून ह्यासाठी कसा माहिती मित्रांनो, कुठलाही कार्यक्रम, कारण वेळ काय कोणाच्या बापाची बांधील नाही हो, पण वेळेत कुठला जेव्हा कार्यक्रम होतो ना तेव्हा साला मात्र कार्यक्रम मात्र करेक्ट होतो. काय बंदरे माऊली, बंदरे माऊली, तुम्हाला एक विषय मला विचारायचा आहे. आज तुम्ही नेमके समोर बसला देवासारख्या माझ्या, मी पण तुमचे गंधन वाट बघतो, भेटताय तरी हाताला कधी. विषय काय आहे, सन्मान्य शाही विकासजी लांबोरे. आता मी असं म्हणत नाही लांबोरे लांबोरे, मी काय म्हणतो विकासजी लांबोरे बुवा.
हा म्हणतात की मी म्हणता शीघ्र कवी आहे. हे काय म्हणतात? मी म्हणता शीघ्र कवी. विषय काय मित्रांनो, मला मिळालेल्या माहितीनुसार वासुवाणी महाराजचे होते, वासुवाणी माऊलीचे होते, ज्यांना दफाच्या गायकीवरती, फडाच्या गायकीवरती पट्टे बापूरावांनी शीघ्र कवी ही पदवी बहाल केली होती. म्हणजे ही पदवी त्यांना पट्टे बापूरावांनी, ज्या माणसानं संबंध या लोककलेला तमाशाच्या नावाला जर उंचीवर कोण नेला असेल तर पट्टे बापूरावांनी त्यांनी बहाल केलेली वासुवाणी माऊलींना, वासुवाणी महाराजांना पदवी होती शीघ्र कवी. आणि हे स्वयंघोषित, हे स्वतःशीच लाल करणारा म्हणतात मी शीघ्र कवी. शाहीर, तुम्ही निश्चित शीघ्र कवी स्वतःला नाव लावा. तुमच्यामध्ये तेवढी ताकद आहे की तुम्ही जाग्यावरती एका विषय लिहू शकता, पण ती पदवी तुम्हाला कोणीतरी बहाल करू देत. तुम्ही स्वतःच नका म्हणू, तुम्ही आहे ना, तुम्ही काय म्हणता, तुम्ही स्वयंघोषित शीघ्र कवी आहात. तुम्हाला कोणी दिलेलं नाही, तुम्ही तुमचीच लाल कलर शीघ्र कवी. मोठं गार केलं म्हणून सांगते बुवा, राजेश बुवाला पण हलक्यात घ्यायचा. आपला 2 कार्यक्रम म्हटलं म्हणून, आणि हसबंड काय बुवा मी तुमच्या जास्त उराव बसत नाही, तुम्ही काय काळजी करू नका, तुमच्याशी प्रेमानच बोलतोय. पण विषय काय माहितीये का माऊली, मी आपला काय म्हटलं, जाऊ दे म्हटलं, मरू दे, उगाच भावनिक करता हवी कशाला. पण नाही, हे म्हणतात अडाणी आहे. ते नशीब मला अदानी नाही बोलते, अदानी. हे म्हणतात अडाणी बुवा आहे हा. काय रे युट्यूब वाला अडाणी बुवाला 4-4 वेळा ठेवणार तुम्ही कोण? 4-4 वेळा हाऊसफुल शो करणारी लोक ही कोण आहे? हे पण अडाणी. शाहीर, येड्याच्या नादाला येडाच लागतो. आणि माझ्यासोबत प्रत्येक सीझनला 12 आणि 15 करणारे तुम्ही कोण? तुम्ही पण अडाणी, तुम्ही पण येड्याची जत्रा आणि कारावती सत्रा. म्हणून सांगतोय तुम्हाला, कुणालाच काय करत नाही फत्रा बुवा. त्यानं वाचून बघू नका तुम्ही, पण त्यांना सांगा जाऊ ना येड्याची जत्रा म्हणून विचारतो काय करतोय फत्रा ह्याना. पण मानलं पाहिजे, रात्री शायरीने एक विषय फोडला आहे ना तुमच्या ताकद, पण तुम्ही स्वतः नका म्हणू, आहे ना. माझा देऊ काय या कडक उन्हात, माझा देऊ काय लांबर आहे ना, देऊ काय देऊ ना. आता आल्या अरे लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर नाच माझ्या सोबत म्हणतात बाईना मला येतं, हे मला काय पण म्हणतात नॉनसेन्स. आणि म्हणून आपला दोन्ही संगमार विषय घेतोय गणाचा, एका बुकड्यात आणि एका अंतऱ्यात. कारण आज माझ्या आईकडे सांगितलंय बुवा, दुसरी बारी खर्च व्हायला काय की तुम्ही 25-25 मिनिटं घ्या, पण पहिला कार्यक्रम काय तो हुरकून टाका. विषय कसा आहे, माणूस एका बारीत कधी गरम होत नाही, म्हणून त्याला थोडासा टाइम द्या. जेव्हा टायमिंग माणसाला चांगला भेटतो ना, तेव्हाच मात्र माणूस चांगला गरम होता. आणि म्हणून विषय ठेवतोय गणाचा, म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. सुरुवातीचा शिवरंजनी सोडून कुठल्या पण एका रागात आलाप देऊन दाखवा. अरे लाल कलरची बांगडी. अरे गल्ली बोळात बारकी पोरा खेळताना माझा पोरगा पण म्हणतोय, माझा पोरगा पण म्हणतोय लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर. ह्यांना कशाला यायला लहान पोरा गल्लीतली पोरा पण आताशी बोलतायत. आणि म्हणून विषय मित्र आहे, मित्रांनो आहे गणाचा. परवा विषय घ्यायला होता माझ्या बळीराजासाठी, आज विषय गातोय या संबंध माझ्या लेकरांसाठी, या संबंध माझ्या कोकणवासियांसाठी नाही, संबंध या युगासाठी. कारण अरे पाऊस 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 आणि फक्त पाऊस. परवा पण मित्रांनो सांगितलंय, 50 वर्षापूर्वी अशी घटना घडली होती की कोयना धरण तेव्हा आटलं होतं, आणि 50 वर्ष आज झाले कोयना धरणातून पाणी राहिलं नाही. मित्रांनो, ज्या संबंध आपल्या कोकणाचा जीव ज्या कोयना धरणावरती चालतो ते कोयना धरण पण सुका पडलं. विषय काय आहे, हा सर्व खेळ आहे त्याचा. मगाशी म्हटलं विकास 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 करण्याच्या नादात, मी गोवाना नाही म्हणत, विकास डिजिटल इंडिया करायच्या नादात माणसानं, डिजिटल इंडिया करायच्या नादात माणसानं निसर्गाचे पण वाट लावून टाकली. म्हणून तो माणसाची जिरवतोय, या अंगाची घाई उगाच होत नाही. म्हणून हा भक्त बापाकडे काय मागणं मागतोय, आज गण गातोय शेवटचा. पावसावर
तुला पाडायचा तेव्हा मारायचा तेव्हा मरपड. आता किती अंगाची तुला घाई करायची तेवढी कर. पण आजचा विषय शेवटचा. कारण मगाशी बरोबर म्हटलं 22 तारखेचं म्हणतात अंदाज आहे, सूत्रांची माहिती म्हणतात 22 तारखेला म्हणतात पंढरा. यातना थोडासा लागला. आता बघूया नक्की काय करतोय, कारण हा खेळ आहे सगळा त्याचा. गणाचा विषय आपल्यासमोर ठेवतोय. काय म्हणते लक्षात की तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा. अरे तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा. आता तरी तू थांबव बाप्पा, अरे खेळ तुझा हा न्यारा. मग रोज उन्हाचा चढतोय पारा, हा रोज उन्हाचा चढतोय पारा. थोडा पाठव पाऊस वारा. रोज उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. श्री गणराया नाही कुणाचा सहारा. आता तरी तू थांबव बाप्पा, खेळ तुझा भान्यारा. रोज उन्हाचा चढतोय पारा, आता पाठव पाऊस वारा. रोज उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. रोज उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. रोज उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. तुझीच धरणी माई कसे सांभाळील सांग गणेशा, तुझी सही नवलाई. अरे तुझी सही नवलाई, अरे तुझी सही नवलाई. रांगवनात गुरा ढोलना नाही मुळी पाणी चारा. रांगवनात गुरा ढोलना नाही मुळा पाणी चारा. आता तरी तू थांबव बाप्पा, खेळ तुझा भान्यारा. रोज उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. 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 तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा. तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा. आता तरी तू थांबव बाप्पा, खेळ तुझा भान्यारा. रोज उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. रोज उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. जवान आणि गण झालेला आहे. आता विषय येतो तो गबळीचा. आणि म्हणून शाहिरांना या ठिकाणी परवाच्या दिवशी शाहिरांना 2 वाऱ्या त्यांच्या माझ्या झाल्या. दोन्ही वाऱ्यांना विषय लावला होता प्रेमाचा. प्रेमात बुवाना म्हटलं आज पण काय त्यांना मी जास्त झोपवणार नाही, पण थोडासा वरच्यावर इंजेक्शन त्यांना देतो बुवाना. आणि म्हणून विषय आहे मित्रांनो गबळीचा. शाहीर म्हणतात कमराच्या खाली म्हणतात काय बोलायचं नाही, कमरेच्या वर काय तो बोला. बुवा आज तुम्हाला कमरेच्या खाली पण आणि कमरेच्या वर पण तुम्हाला मधीच बोलतो बुवा. तुमचा दोन्ही भाग बाजूला ठेवतो, कमरेच्या वर आणि कमरेच्या खाली तुम्हाला मधीच म्हणतो. आणि विषय काय माहिती का शाहीर बंद्रे माऊली, गेल्या वर्षी माझा कोकणाचा गाणं संबंध तुम्ही माझ्या कोकण भाषे डोक्यावर घेतलं. त्या गाण्याला माझ्या नाव ठेवणारा पहिला माणूस विकास नांबोरे बुवा. आणि ह्या वर्षी लोकांना सांगतात बुवाना म्हणतात आले होतं गाणं बोला सांगा बुवा गाण्याला भारी बोलतात. म्हणजे खरं कुठं लपत नाही. लेखणीनं हसलं. परवाचा सुद्धा माझा गण त्या गाण्याला पण बुवा हसले. अहो सांगा हो गाणा
कुणाचे करू मी पूजन नाही सामोरी तुझी मूर्ती गोजी कसे तुझे गाऊ भजन येड्याची जत्रा म्हणतात गणपती म्हणतात टाल कुटुंब तुम्हाला माझा बुवा गाण्याचा विषय मुळात कळलाच नाही बुवा अजून एकदा माझ्या गाण्याचा अभ्यास करा पण शाहीर तुम्ही माझ्यासाठी एवढे लकी आहात तुम्ही माझ्या जेवढ्या गाण्यांना हसताव ना बुवा तेवढीच गाणी राजेश बुवाची सुपर आणि डुपर झाले बुवा म्हणून हसत राहा हसतील त्याचा दात दिसतील नाही असेल त्याचा नको काय तो दिसेल आणि म्हणून या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्स आयोजित प्रथमच मुंबई नगरीत पारंपरिक कोकणी जाकडी नृत्य डबलबारीचा जंगी सामना म्हणजे पारंपरिक सोंगी जाकडी कलगीमध्ये शाहीर सियोमजी हुमने सह तेजस हुमने आणि तुरीमध्ये शाहीर काशीरामजी शिगवण सह संजय प्रकाश गणपत तर मित्रांनो हा कार्यक्रम दिनांक 17 जुलै 2026 रोजी शुक्रवारी सायंकाळी 7:30 वाजता ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर तरी सर्वांनी आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे तर चला टामटूम राहू दे आता आपल्यावर या आणि आता विषय आहे मित्रांनो गवणीचा तर शाहीर म्हणतात की चला कमराच्या खालचा आणि कमराच्या वरचा पण नको गोवा आज तुम्हाला मद्रास डोस देतो आणि बारका साधो पण जास्त तुम्हाला आज लागणार नाही गवणीचा विषय गातो मित्रांनो म्हणायचा आहे काय लक्ष असावं आणि मी गवण मी परवाच्या वारीत पण 2 गवळणी गायल्या प्रेमाच्या मी म्हटलं बुवा ते बुवा म्हणतात ते माझ्या पदराव त्यांचा लय डोलाय पदर म्हणतात सर्कल बुवा माझा पदर मी जाम आवडून धरलाय तुम्ही काय त्याची काळजी करू नका आणि म्हणून गवण गातो म्हणायचं आहे काय लक्ष असावं होता भीमराव लय दिलदार विषय का आता काही शेरबीर घेत बसत नाही कारण वेळ पण भरपूर झाला म्हणून म्हणतोय या नंदाच्या बाला सोन म्हणता का याला या नंदाच्या बाला सोन म्हणता का याला आहे गोकुळचा मुरलीवाला आहे गोकुळचा मुरलीवाला राधा म्हणते माझ्या गडबडीना काय ग बोलिनो ए बोलिनो त्याला चोर म्हणतात नाही ना चोर म्हणायचा नाही म्हणून म्हणतो या नंदाच्या बाळा चोर म्हणता का याला आहे गोकुळचा मुरलीवाला हा आहे गोकुळचा मुरलीवाला अरे जरी रंगानं असला काय म्हणतोय जरी काला असला जरी सावला असला तरी बाबू माझ्या बाबूला नाव ठेवायचं नाही ओरिनो काय ग माझ्या बाबूला कोणी नाव ठेवायचा बाबू कसा पण असू दे सावला असू दे काला असू दे पण माझा आहे ह्या माझ्या बाबूला नको तिथं केस आलंय असू दे तरी पण बाबू माझा आहे त्याचं केस मला टुकलं तरी चालतील पण बाबू म्हणून म्हणते या नंदाच्या माला चोर म्हणता का याला जरी रंगानं असला काला जरी रंगानं असला काला जरी रंगानं असला काला अरे जरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाला जरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाला तरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाला तरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाला छोटा नाही बोलणार कधीच खोटा
असला काला जरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाना 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 या नंदाच्या बाला चोर म्हणता का याना या नंदाच्या बाला चोर म्हणता का याना आहे गोकुळ मुरली वाला आहे गोकुळ मुरली वाला जरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाना 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 आणि म्हणून शाहीर काय झाला ही सगळी धावपळ आणि पलापल आहे सगळी म्हणून असू द्या चला कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे पुन्हा एकदा आज समाजाच्या साक्षीनं विषय या ठिकाणी सांगतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय आणि शाहीर तुम्हाला खाली बाजू दिली की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे बुवा माझं कान खाल्लं अक्षरशः की बुवा विषय काय तो नक्की सांगा विषय काय तो सांगा ओझरवाडी क्रिकेट क्लब शेंबवणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आयोजित कलगीतुऱ्याचा महामुकाबला शनिवार दिनांक 27 जून 2026 दादर छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर मी स्वतः शाहीर राजेश निकम आणि तुरेबले शाहीर आमचे विकास शेठ लांबरे बुवा 200 रुपयाचा पारितोषिक मानाचा मुजरा तर विषय असा आहे शाहिरांना विषयाची एक बाजू दिलेली होती की नारद मुनी सोडून तुमचं उत्तर अपेक्षित आहे आणि शाहीर विषयाची दुसरी बाजू अशी आहे आज तुमच्या माहितीसाठी खास परवा जिमन बुवाला पण तीच बाजू दिली आहे की जे शाहीर माझ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते शाहीर माझ्या ग्रंथाचं नाव आहे आता सगळं काम तुम्हाला सोपा करून दिलेलं आहे बुवा आता शोधायचं काम ते तुम्ही करायचंय म्हणून यावरचं सोडण्यात म्हणून शेवटचा विषय ठेवताना बारी या ठिकाणी संपत दुसऱ्या बारी जरा वेळ द्या जल्ले सगळी पलाबल चालली इकडे आणि म्हणून अगं मी तर भोली अडाणी सखू तुमच्या नावाचं लाल कुकू लपाडी शोभल का दादा गेलेवाली मी सांगा तुम्हाला शोभल का म्हणून विषय कसा आणलाय बघा अहो प्रश्न हा माझा ध्यानी धरा उत्तर देऊन करा हो पुरा प्रश्न हा माझा ध्यानी धरा उत्तर देऊन करा हो पुरा तू दिलेल्या शब्दाला जा अरे तू दिलेल्या शब्दाला जा जेव्हा येतो तुला माझा राग जेव्हा येतो तुला माझा राग तुझे खालून होते का जेव्हा येतो तुला माझा राग सांग तुझे होते का खालून जेव्हा येतो तुला माझा राग तुझे घालून होते का जेव्हा येतो तुला माझा राग तुझे घालून होते का गुरुकडे तू तुला येतो माझा जवारा तुझे घालून होते का जेव्हा येतो तुला माझा राग तुझे घालून होते का जेव्हा येतो तुला माझा राग तुझे घालून होते का जेव्हा येतो तुला माझा राग तुझे घालून होते का हे प्रश्न माझा नाही दादा उत्तर देऊन करा हो पुरा प्रश्न माझा नाही दादा उत्तर देऊन करा हो पुरा दिलेल्या शब्दाला तू दिलेल्या शब्दाला जेव्हा येतो तुला माझा राग तुझे घालून होते का जेव्हा येतो तुला माझा राग तुझे घालून होते का जेव्हा येतो तुला माझा राग तुझे घालून होते का जेव्हा येतो तुला माझा राग तुझे घालून होते का अरे जेव्हा येतो तुला माझा राग हो बरोबर पाणी वाता वर माझा आग झालं होता पाणी वाता वदन म्हणते जेव्हा येतो तुला माझा राग तुझी घालून होते का आणि आज म्हणून मित्रांनो रात्र थोडी आणि सोंगपात आज मला पण बघायचंय की आज शाहिरांची नवीन कंपोजिंग नक्की हाय तरी काय
गाणं स्तवनापासून म्हणतात शेवटच्या गाण्यापर्यंत कंपोजिंग स्वतःचा मनात अजय अतुलला पण टाकून गेलेत ते असू द्या. आणि म्हणून राजा थोडी संगोपार मित्रांनो शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि प्रथम फेरीच्या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. हॅलो. आज या ठिकाणी कोकणातील युट्यूबर साहित्य